नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झाम एप्रिल 2024 रोजी झालेल्या पेपर 1मधील प्रश्न. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 11 ते 15 हे पुढे दिलेल्या उताऱ्यावर आधारित आहे. इंग्रजीतील किंवा मराठी उत्तराच्या प्रश्नांची उत्तरे द्या. उतारा: भाषेचे क्रियाशील राजकारण महाराष्ट्रात घडले नाही. विश्वकोश, शब्दकोश, ग्रंथालय चळवळ इत्यादी घडामोडी शासनाच्या आश्रयाने तेवढ्या चालल्या. त्या पलीकडे समाजात मराठी भाषा, साहित्य, संस्कृती यांची चळवळ शून्यावत राहिली. जे विविध प्रयत्न होत राहिले ते एकाकी, अल्पजीवी किंवा अल्पशक्ती राहिले. आज सरकारविरुद्ध दंड थोपटून बंड्याची भाषा करणाऱ्या साहित्य महामंडळाने विविध साहित्य परिषदांची, साहित्य संमेलनांची मराठीसाठी कोणते संस्थात्मक दीर्घकालीन मुदतीचे विधायक राजकारण केले. आपले भाषिक राजकारण गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्याला अध्यक्ष करण्यासाठी संमेलन कुठे करावयाचे, भरवायचे याच्या कारस्थानापासून सुरू होते आणि तिथेच थांबते. आपल्या साहित्यिक चळवळी, कथाकथन आणि काव्यगायन यांच्या पुढे जाऊन साहित्यिक व तात्विक चर्चा मराठीतून सार्वजनिकपणे करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. मराठीच्या नावाने लेखणीच्या तलवारी करणारी वृत्तपत्रे गंभीर लेखनासाठी कधीमध्ये 8-15 शब्दांची चाका पुरवितात. पुस्तक परीक्षणे तर 200 शब्दात हे 72 आपल्यात आहेत. सरकारी दरबारी सतत पसरवून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का? गंभीर लेखन, कोश, वाङ्मय अशा लेखनातून प्रकाशक दूर का पळतात? एकूणच भाषाप्रेम हाटावर फोडण्याचा विषय न होता तो विधायक चळवळ होणे हे भाषेचे एक पर्यायी राजकारण ठरू शकते. मराठीला नोबेल किंवा ज्ञानपीठ का मिळत नाही? आपल्या लागू चर्चेपेक्षा गैरशास्त्र साहित्य परिषदेप्रमाणे विज्ञान, भाषा आणि संस्कृती यांची एकवट करणारे राजकारण महाराष्ट्रात नाही याची दखल घ्यायला हवी. पर्याय आहे तर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती यांची चळवळ शून्यवत राहिली असे का वाटते? पर्याय: व्यक्तीने त्या क्षेत्रात स्वतःच्या स्तरावर मोलाची कामगिरी केल्यामुळे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती मुळातच भक्कम असल्यामुळे. शासनाच्या आश्रयाने राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांमुळे. बऱ्याच वेळ नसल्यामुळे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शासनाच्या आश्रयाने राहण्याची वृत्ती आणि एकाकी प्रयत्नांमुळे. प्रश्न 12. साहित्य महामंडळ, साहित्य परिषदा यांनी काय करणे अपेक्षित होते? पर्याय: गटातटाचे हित समाधान न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक भाषिक राजकारण करणे. गाववाल्या किंवा गटवाल्या पठ्ठ्यांना संमेलनाध्यक्ष म्हणून नाकारणे. स्थानिक कारस्थानांना खतपाणी न घालणे. समन्वयी पद्धतीने संमेलनाचा अध्यक्ष निवडणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गटातटाचे हित समाधान लक्ष न पाहता संस्थात्मक पातळीवर दीर्घ मुदतीचे विधायक आणि भाषिक राजकारण करणे. प्रश्न 13. मराठीतील साहित्यिक चळवळींनी कोणते कार्य करायला हवे होते? पर्याय आहे कथाकथन व काव्यगायनाचे गावोगावी जाऊन रस भरविणे, विरोधी विचारसरणीच्या साहित्यिकांना शह देणे, साहित्यिक चळवळी सामान्यांपेक्षा पर्यंत पोहोचविणे, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मराठीची साहित्यिक व तात्विक चर्चा सार्वजनिक करणे. त्यानंतर 14वा प्रश्न आहे उतारावर आधारित. पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहादर कोण? पर्याय: प्रकाशक, वृत्तपत्रांचे संपादक, नियतकालिकांचे संपादक, वृत्तपत्रांचे मालक. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वृत्तपत्रांचे संपादक. त्यानंतर शेवटचा प्रश्न उतारावर आधारित आहे. प्रस्तुत लेखका मराठी भाषेबाबतची स्थिती गती मांडताना प्रामुख्याने काय सुचू पाहत आहे? पर्याय आहे व्यक्ती व संस्थांनी शासनाचा आश्रय त्यागावा, साहित्य संमेलनाची ठिकाणी व अध्यक्ष पारदर्शकपणे निवडावेत, भाषिक टाहू न पडता विधायक चळवळीतून भाषेचे पर्यायी राजकारण करणे, प्रकाशक व संपादकांचे माय मराठीची सेवा करणे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भावनिक टाळू न फोडता वैधानिक चळवळीतील भाषेचे पर्यायी राजकारण करणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे
खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या संदेशांचा स्वीकारण्याकडून गैरअर्थ काढण्याची वा अभिप्रेत नसलेल्या सर्वांवर अर्थ काढण्याची शक्यता कमी असते? पर्याय आहे संपूर्ण लेखी शब्द असलेले संदेश, संपूर्णपणे तोंडी किंवा उच्चारी शब्द असलेले संकेत संदेश, शारीरिक हावभावातून पूर्णपणे साकारलेले संदेश, पूर्णपणे अर्कप्रतिमा म्हणजे आयकॉन चिन्हाने बनलेले संदेश. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संपूर्णपणे लेखी शब्द असलेले संदेश. तर ही होती महाराष्ट्र सेट एक्झाम 2024 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न आणि त्यांची उत्तरे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.